कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्याची शक्यता. अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. चौकशीला हजर राहण्याचं खार पोलिसांनी बजावलं समन्स. कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. राज ठाकरेंचं पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ. गंगेतल्या प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवले. दरम्यान धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण, राज ठाकरेंची सरकारवर टीका. महाराष्ट्रातले 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. राज ठाकरेंनी मिठी नदीच्या प्रदूषणाचं दृश्य दाखवलं. दरम्यान आजूबाजूची वस्ती हटत नाही तोवर नद्या साफ होणार नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल. आम्ही कोणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही का? औरंगजेबाची सजलेली कबर काढून टाका आणि तिथं मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. मुंबईतील 3 विमानतळ अदानीला, बंदरही अदानीलाच. अदानी हुशार निघाले, आम्ही अडाणी राहिलो, राज ठाकरेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांना घाणेरड्या पद्धतीनं मारलं. खंडणी आणि पैशातून संतोष देशमुखांची हत्या. मात्र वंजाऱ्यानं मराठ्याला मारल्याचं चित्र निर्माण केलं. जाती विद्वेषावर राज ठाकरेंचं परखड भाष्य. सूर्यवंशी, कोरटकर, सोलापूरकर प्रकरणावर राज ठाकरे का बोलले नाहीत? सचिन खरात यांचा राज ठाकरेंना सवाल. राज ठाकरेंसाठी तरुणाने चालत पूर्ण केली 3.5 शक्तीपीठ यात्रा. प्रमोद अरणे या तरुणाची राज ठाकरे स्टेजवर बोलवत केली स्तुती. राजसाहेबांसोबत स्टेजवर दिसण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य. भेटीनंतर प्रमोद अरणेंची प्रतिक्रिया. आता अजित पवार म्हणतायत कर्ज भरा, मग निवडणुकीपूर्वी पीक कर्जाचं आश्वासन का दिलं? राज ठाकरेंचा अजित पवारांना सवाल. कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या, संजय राऊतांची टीका. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार राज्यभर आंदोलन करणार. 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर रात्री टेंभे पेटवून कर्जमाफीच्या मागणीकडे वेधणार लक्ष. लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला. तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही अशी माहिती. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. सरकार बहिणींना 2100 रुपये देणार, पण ते आर्थिक स्थितीवर अवलंबून. पण सध्या 2100 रुपये देणं संयुक्तिक नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कवितेच्या माध्यमातून संदीप देशपांडेंची आशिष शेलारांवर टीका. कवितेतून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख. मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना गेवराई कोर्टाकडून 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. तलवाडा पोलिसांकडून 14 दिवसांच्या कोठडीची झाली होती मागणी. बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली. घटना कोणी घडवली हे सुद्धा समजलंय. बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुस्लिम द्वेषातून होणाऱ्या भाषणांमुळे बीडसारख्या घटना. सपा नेते अबू आझमी यांची प्रतिक्रिया. मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप. महाराष्ट्राचं रूपांतर आता धर्मद्वेषाच्या प्रयोगशाळेत केलं जात आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अशीच प्रयोगशाळा उघडून तिचा प्रयोग करण्यात आला. आता महाराष्ट्र निशाण्यावर जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा. अर्धमसला गावातल्या मशिदीत स्फोट गंभीर आहे. सणासुदीच्या काळात असं घडायला नको होतं. गावातील दोन्ही समाज समजदार असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. यात जाणीवपूर्वक षडयंत्र असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. बीडच्या अर्धामसला गावच्या मशिदीतील स्फोट म्हणजे जातीच्या नावानं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. जातीवाद करणाऱ्यांना चाप बसणं गरजेचं असंही वक्तव्य. मशिदीतील स्फोटामुळे अर्धमसला गावातील यात्रा रद्द. अर्धमसला गावातील परिस्थिती पाहता यात्रेला स्थगिती. गुढीपाडव्यानिमित्त गावात यात्रेची परंपरा. बीडच्या कान्हापूरमध्ये युवकाची दगडानं ठेचून हत्या. स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. वादातून संतोष देशमुखकडून स्वप्नीलची हत्या. पंतप्रधान मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन तर सोलार डिफेन्स अँड एरोस्पेसचं उद्घाटन. संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा. आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव. संजय राऊतांचा दावा. पंतप्रधान मोदींची नागपुरात संघ स्मृतीस्थळाला भेट. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी अभिवादन.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अक्षय्य वटवृक्ष, मोदींचं वक्तव्य. 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर. नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू. विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. गुढीपाडव्यानिमित्त सोन्या चांदीला झळाई. शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी. भाव वधारलेले असतानाही सोनं खरेदीसाठी कल. उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिक दौऱ्यावर. शिवसैनिकांचे आणि 15 विधानसभा प्रमुखांचं शिबिर घेणार. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. वांद्रेत वरुण सरदेसाईंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वरुण सरदेसाई यांच्या आजीच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले. बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं. प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोरटकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल. 1 एप्रिलला सुनावणी. प्रशांत कोरटकरने वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉयस कार शासनाकडून समृद्ध जीवन घोटाळ्यात जप्त. समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाहीत. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. पुणे महापालिकेच्या डांबर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा माजी स्थायी समिती अध्यक्षांचा आरोप. महापालिका आयुक्त प्रकरणाची चौकशी करणार. नरकातला स्वर्ग संजय राऊतांनी नव्या पुस्तकाचं मुखपृष्ठ शेअर केलं. पुस्तकात कारागृहातील 100 दिवसांचा अनुभव शेअर. सोलापूरचा वेताळ शेळके 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी, तर मुंबईचा पृथ्वीराज पाटील उपमहाराष्ट्र केसरीचा मानकरी. वेताळ शेळकेकडून पृथ्वीराज पाटील चितपट. वेताळ शेळकेच्या बेंबळे गावात ग्रामस्थांचा जल्लोष. मुलगा महाराष्ट्र केसरी होताच कुटुंबीय भाऊ. जळगावच्या अमळनेरमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अहिराणी भाषा साहित्य संमेलनाची सुरुवात. भव्य ग्रंथ आणि अहिराणी सांस्कृतिक दिंडीनं लक्ष वेधलं. साहित्य संमेलनाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. कोल्हापूरच्या पट्टणकोडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता. पट्टणकोडोलीत अनधिकृतरित्या शिवपुतळा उभारण्यात आलाय. परवानगी न घेतल्यानं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं विरोध केला होता. सध्या महाराजांच्या पुतळ्याची देखभाल ग्रामपंचायत करणार. पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला होणार सुरुवात. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये शुल्क वर्ग. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. हैदराबादहून 50 प्रवाशांचं पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया. पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगामाची घोषणा. नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर. उन्हाळी हंगामाच्या पहिल्याच दिवशी 102 विमान उड्डाणं. मुंबईच्या बहुचर्चित कोस्टल रोड यांत्रिक झाडूनं साफ केलं जाणार. पालिकेने कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या जेजे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. जेजे रुग्णालयात डॉक्टरांचा अमेरिकेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्कारानं सन्मानित. राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट. विविध उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम. मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश. 3 वर्षात 1000हून अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवरही कारवाई. तर 259 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात यश. मुंबईच्या तापमानात अचानक वाढ. मुंबईतील तापमान 36 अंशांवर. मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर पोहोचला. पुढील 2 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्यानं कूलर आणि पंखा घेणाऱ्यांची मागणी वाढली. उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांची कूलर आणि पंख्यावर भिस्त. कूलरचीही मागणी वाढली. महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट. पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 4 ते 5 दिवसात सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार चिंतेत.
कपाशीच्या BG2 बियाण्याची दरवाढ, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार. BG2 बियाण्याच्या प्रति 450 ग्रॅमच्या एका पाकिटावर 37 रुपयांची वाढ. कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका. 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या निविदेचं मूल्यमापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश. मुंबईच्या मलबार हिलमधील निसर्ग उद्यान पर्यटकांसाठी खुलं. 2.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निसर्ग उद्यान सुरू. पर्यटकांना एलिव्हेटेड नेचर ट्रेलचा अनुभव घेता येणार. वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या योजनेतील बिघाड दूर. कवडसा जलशुद्धीकरण प्रकल्पात विद्युत रोहित्रात झाला होता बिघाड. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार. मुंबईच्या मुलुंडमध्ये गळती लागलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण. दुरुस्तीनंतर पालिकेच्या S आणि T विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत. पुणे विभागात विविध कामांमुळे रेल्वेची गती मंदावली. सिग्नल न मिळाल्यानं रेल्वे गाड्या काही काळ एकाच ठिकाणी थांबून प्रवाशांना त्रास. पालघरमध्ये मनसे नेते अविनाश जाधवांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासलं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवर काळं. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट. गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ. अमरावतीच्या सावंगा विठोबाजवळ श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी. लाखोंची कापूर ज्योत पेटवली. राज्यातल्या धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 2 आठवड्यांपूर्वी 50% असलेला पाणीसाठा आता 47%. जायकवाडी 54%, कोयना 44%, उजनी 28%, तिलारी 38%, तर पवना धरणात 40% पाणीसाठा. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला पाणी टंचाईच्या झळा. राजापूर, सोमठाण, जोश, हडप, सावरगाव, जायदरे, लहवीत, भुलेगाव, आहेरवाडी, वाघाळे, रहाडी, पांजरवाडी या 10 गावात पाणी टंचाई. तातडीनं टँकर सुरू करण्याची मागणी. वाशिम शहरात 9 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. खासगी टँकरनं पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ. एक टँकर पाण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा दर. पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लालपरी बस. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागात प्रत्येकी 10 ST बस. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची सोय होणार. पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर. अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत. नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं. कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा खंडित. थकीत 4 कोटी 41 लाखांच्या पाणी बिलाबाबत नोटीस बजावणी, प्रतिसाद नाही. KDMC कडून पाणीपुरवठा खंडित. पुण्यातील पर्यटन स्थळ फिरण्यासाठी PMP कडून विशेष सुविधा. वीकेंड आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 10 बस गाड्या. 500 रुपये तिकीट दर असून या बसमध्ये गाईडचीही नेमणूक. भायखळ्यात रमजान ईदची उत्साहात सुरुवात. किस्ती हिंदुस्थानी मस्जिदमध्ये नमाज पठण. मस्जिदला आकर्षक रोषणाई. ईद निमित्त आज बेस्टच्या जादा बसेस चालवण्यात येणार. 128 जादा बस चालवण्याचा आराखडा तयार. ईद निमित्त ठाण्यात सौगा ते मोदी किटचं वितरण. आंबेडकर नगर परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांना किटचं वाटप. राज्यात आता कॅन्सरची तपासणी ऑन व्हील. 8 जिल्ह्यात डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित. सार्वजनिक विभागाकडून 79 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता. साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार. मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक. राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ता 31 मार्चपूर्वी देणार. 6व्या हप्त्याची सुमारे 2169 कोटी बँक खात्यात जमा होणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील 3 धान खरेदी केंद्रांमध्ये घोटाळा. 1,43 लाखांचा घोटाळा झाल्याची माहिती. जालन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून केला सरकारचा निषेध व्यक्त. आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेची निदर्शनं. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. नंदुरबार जिल्ह्यात केळी उत्पादनात घट. शेतकऱ्यांकडून केळी पीक वाचवण्याचे प्रयत्न.
नाशिकमधील मालघर गावातील तांबी धरणात तरुण बुडाला. बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला असताना घडली घटना. बेपत्ता तरुणाची बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम.